नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनाचा नवीन GR आलेला आहे। हा GR आज 11 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांनी सादर केलेला आहे। या GR ची प्रस्तावना अशी आहे की दिनांक 18/12/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेच्या अनुदानात वाढ करण्याच्या व दिव्यांग विवाह हा घटक नव्याने समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांच्या सोयीचे होण्यासाठी आणि कार्यपद्धती सुलभ करण्यासाठी सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। अनुदानाच्या रकमेपोटी 25% रक्कम संबंधित दाम्पत्याने 3 वर्षांकरिता राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवावी, म्हणजे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावी। मित्रांनो, हाच निर्णय आधी 50% रक्कम संबंधित दाम्पत्याने 5 वर्षांकरिता मुदत ठेवीमध्ये ठेवावी असा होता। तो सुधारून आता 25% रक्कम 3 वर्षांकरिता फिक्स डिपॉझिट ठेवीमध्ये ठेवावी हा आलेला आहे। मित्रांनो, तुमच्या मनात आता असा प्रश्न येत असणार की दिव्यांग व्यक्तींना विवाह प्रोत्साहन किती मिळतात। मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन 2 घटकामध्ये वाटून दिलेलं आहे। एक आहे दिव्यांग अव्यंग विवाह, म्हणजे वर वधूपैकी एक दिव्यांग आणि अव्यंग असणार तर त्यांना 1,50,000 रुपये अर्थसहाय्य मिळतात, आणि वर वधूपैकी दोन्ही पण दिव्यांग असणार तर त्यांना 2,50,000 असं अर्थसहाय्य मिळतात। सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे मार्फत अनुदानाची पूर्ण रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजे DBT प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत दिव्यांग व्यक्तींना अशा प्रकारे विवाह योजनेचा लाभ देण्यात येत असेल तर योजनेची विरुक्ती टाळण्यासाठी म्हणजे योजनेचे डुप्लिकेशन टाळण्यासाठी सदर लाभार्थ्यांना योजनेच्या निवडीचा विकल्प देण्यात येऊन कोणत्याही एकच योजनेचा लाभ देण्यात यावा। इतर सर्व अटी दिनांक 18/12/2025 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील। मित्रांनो, हा होता GR। ह्या GR ची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, आणि याच्या जो पहिलेचा GR होता ह्या पण GR ची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर नक्की लाईक करा, आणि असेच YouTube व्हिडिओ बघण्याकरिता आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि कोणी दिव्यांग व्यक्ती असणार तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।